प्रवीण गेडाम जे आपले विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली। 100 बांगलादेशी म्हणजे उदाहरण म्हणून 100 बांगलादेशी यांनी खोटे कागदपत्र देऊन तहसीलदारची फसवणूक करून भारतात मालेगावला जन्म झालाय असं त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे। त्याचे सगळे पुरावे दिले। तहसीलदार कार्यालयाचा स्टाफ त्यात कसं इन्व्हॉल्व होता। उदाहरण, त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला दिला नाही। तहसीलदारने आपल्या ऑर्डरमध्ये लिहिलं की यांनी शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे। या 100 बांगलादेशींच्या विरोधात ताबडतोब मालेगाव पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करावा, FIR दाखल करावा अशी मागणी मी केली आहे। जो रोग किंवा घोटाळा विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्याचा केंद्रबिंदू मालेगाव आहे। महाराष्ट्रात 54 शहरात 1000हून अधिक बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी त्यांचा 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, 65 वर्षापूर्वी महाराष्ट्रात त्या गावात जन्म झाला असं एफिडेव्हिट शपथपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे। हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे उघडकीस आला आहे। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता मी मालेगावला जाणार आहे। पण तिकडे ज्या तहसीलदारांनी त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्यांनी निवेदन देखील दिले आहे की निलंबन चुकीचं आहे, ते मागे घ्यावं। सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत। आपण कुठला चोराला पकडतो तो येऊन कधी सांगतो का मी चोरी केली आहे? मी तर पुरावेच दिलेले आहेत। आणि ह्याच्यापेक्षा जास्त 3977 लोकांना 2024 मध्ये तहसीलदारांनी प्रमाणपत्र दिलं, रजिस्टर्ड बनवले, त्यात 1106 लिहिलेले आहेत। हे पण पुरावे दिले आहेत। तहसीलदारांनी किंवा यांनी संघटनेचं असं म्हणणं आहे की नेमकं या दाखले वितरणासाठी आम्हाला गाईडलाईन्स नाहीये, त्याचं कुठली दादा आपण मराठी तत्वे जाहीर केलेली नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या नियमाच्या आधारे आम्हाला आपल्या पद्धतीने दिले असं म्हणताय? मी तहसीलदारांनी ते जे वकील, तहसीलदार आणि त्यांचा वकील ते ज्युडिशरीमध्ये करणार ना आर्ग्युमेंट। आपण त्या भानगडीत पडायची गरज नाही। मी पुन्हा एकदा एक उदाहरण एक तुमच्या माहितीसाठी दिलं महाराष्ट्रात की तहसीलदारांनी आपल्या आदेशात लिहिलं आहे की इस्माईल खान कुरेशी की जे कोण आहेत शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे। पण ते इस्माईल खान यांनी जे आवेदन दिलं होतं त्या शाळेचा दाखला नव्हताच। म्हणजे याला फोर्जरी, फ्रॉड, चिटिंग नाही, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे। त्या तहसीलदारावर तो अजून अटक झालेली नाही आहे। FIR हा तर देशद्रोह आहे, कारण की तुम्ही देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचं पाप केलं आहे। खालील जे कर्मचारी आहेत, तुम्ही म्हटले वेगवेगळे लोक इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यांना याच्यामध्ये दोषी पकडून कारवाई करावी। माझं परत एकदा मी माझं लक्ष विचलित करू इच्छित नाही। माझं लक्ष टार्गेट आहे बांगलादेशी रोहिंग्या। माझं टार्गेट मी आपल्याला सांगितलं, सेम मोडस ऑपरेंडी, सेम भाषा हे महाराष्ट्रात 54 शहरात राबवण्यात आली आहे। आणि 54 पैकी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश यात जवळजवळ नाहीत, फक्त मराठवाडा आणि विदर्भ कॉन्सन्ट्रेट करण्यात आलं आहे। म्हणजे या बाजूचे फक्त शिरपूर आणि मालेगाव आहे, बाकी एक पण नाही। तर म्हणून आमचं जे टार्गेट आहे की ह्याच्या मागे एक मोठी सिंडिकेट आहे, गँग आहे। हे काही खालच्या स्तरावर झालेलं नाही आहे। 2,14,000 अर्ज आलेले आहेत 6 महिन्यात, जुलै ते डिसेंबर मध्ये। आणि म्हणून ती जी गँग ती पकडायची। आपण मालेगावची बदनामी करत आहात असं तिथले लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे। तुमच्या विरोधात एक जनमत तिथे तयार होत आहे।
पब्लिक उत्तर देणार, त्याच्या भानगडीत मी कशाला पडू. नाही पण आपण बदनामी करतात असं आपल्यावर आरोप होतोय. अरे दादा, बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात घुसवणं, त्यांना जन्म प्रमाणपत्र देणारे जे कटकारस्थान करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई. आणि हे 2,14,000 हे तर मी पुरावे दिलेले आहेत. म्हणून कुठला राजकारणी वोट जिहाद, वोट बँक म्हणून या दृष्टिकोनातून बघतात. मालेगावचा आमदार पण विरोध करतो आणि खासदार पण विरोध करतोय किरीट सोमय्या आता, कारण की ते मवी आता वोट जिहादच्या आधारावर निवडून आले. मी जे पुरावे दिले ना त्यात त्यांनी खोडून काढावे. पण म्हणजे तुम्ही नाही म्हणजे तुम्ही बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्यांना घुसवू इच्छितात. देशाच्या सुरक्षिततेसमोर खेळणारे आमदार असो, खासदार असो, उद्धव ठाकरे असो, राहुल गांधी असो, किरीट सोमय्या झुकेगा नाही. नाही पण मोदी सरकार असताना बांगलादेशी भारतामध्ये प्रवेश करतातच कसे, हा प्रमुख प्रश्न उपस्थित एक बघा त्यांना विषय डेव्हिएट करायचा आहे, मी त्यात जाणार नाही. हे बांगलादेशी 2,14,000 गेले 6 महिन्यात रजिस्टर्ड झाले. पण ते त्यांना आले पण असतील ना साहेब. हे 2,14,000 मी पकडले ना, शोधून काढले ना, त्याचा हिशोब द्यायला काय हरकत आहे. नाही बॉर्डरवरच का रोखण्यात आलं नाही. पण ते तो वेगळा विषय आहे ना. आता तर हे 2,14,000 ची यादी आहे, तर ते 2,14,000 वर कारवाई करायला ते सहमत आहे का, त्यांना विचारून घ्या. दुसरी गोष्ट, बांगलादेशी गेल्या काही वर्ष येत असेल, हे मध्यंतरी घटनानंतर जास्त प्रमाण वाढलं असेल, ते पश्चिम बंगालमधून येतात. पण मला त्या भानगडीत जायचं नाही आहे. माझा समोर 2,14,000 आपल्याकडे त्यांनी अर्ज केलाय ज्याच्याकडे कागदपत्र नाही आहे. देशाच्या सुरक्षा अधिक कठोर करण्याची आवश्यकता वाटते का देशाच्या. माझा प्रश्न त्या 2,14,000 सोडून द्यायचं का. प्रायोरिटी 2,14,000. मी उत्तर दिलं दादा. तुम्ही राज्यामध्ये लहान जे बांगलादेशी लहान मुले त्यांचे आधार कार्ड आढळून आले आहेत, याचा काही डाटा आपल्या समोर आलाय. खरी गोष्ट आहे की आधार कार्ड मध्ये किती फर्जी आहेत हे पण शोधायचे आहेत. मी यांना जे 100 दिले ना पुरावे, त्यात 80 ते राशन कार्ड फर्जी आहे. लक्षात आलं ना. फर्जीला मराठी बोगस आहे. ते बोगस आणि फर्जी म्हणजे फोर्जरी केलेले आहेत. म्हणजे जसं एक उदाहरण देतो, मी आता दिले ना 5 रेशन कार्ड दिले, त्या 5 रेशन कार्ड मधली नावं वाचून दाखवावी. मी रेशनिंग अधिकाऱ्याला पाठवले, आत्ताची गोष्ट करतो. रायटिंग मध्ये दिलं, साहेब हे रेशन कार्ड तर वाचताच येत नाही आहे. मग तहसीलदारनी मंजूर कसे केले. या प्रकरणात मात्र 5 अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली, बाकीच्यांवरती नाही. यामुळे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. आता प्रश्न उपस्थित होण्याचा प्रश्नच नाही आहे. आता हे 5 अजून तर पोलिसी इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरूच झालं नाही आहे ना. ते इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला तुमचं म्हणजे तुझं इंडिव्हिज्युअल नाही, मालेगावचं उदाहरण देतो. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात आपल्याला आठवत असेल, मी वोट जिहाद फंडिंग घोटाळा काढला होता. असेच प्रश्न उद्धव ठाकरे पासून सगळ्यांनी केलं होतं. आज परत काल ईडीची चार्जशीट दाखल झाली. 2200 कोटीचा घोटाळा, 389 करोड हे वोट जिहाद आणि बांगलादेशीला प्रमाणपत्र मिळावं त्यासाठी खर्च करण्यात आले. 7 लोक जेलमध्ये आहेत. त्यावेळी तो घोटाळा 12-14 कोटीचा वाटत होता. म्हणून सुरुवातीत हळूहळू इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाकी सगळे येणार बाहेर. ओके. आज साहेबांनी तुम्हाला या संदर्भात काही स्पेसिफिक काही गोष्टींची माहिती दिली का? गेनम साहेबांनी काय कोणी त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाली आहे. त्यांनी सांगितलं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे दिलेली माहिती, जे डॉक्युमेंट आहेत ते निश्चित, कारण की मी तर डॉक्युमेंट त्यांच्याकडून प्रशासकीय संस्थेकडून घेऊनच त्यांना दिलेले आहेत. यात निश्चितपणे आम्ही लक्ष देऊ, गांभीर्याने कारवाई करू. आज तुम्हाला विशेष सुरक्षा देखील काही दिसते. तुम्ही आज मालेगावकडे जातायत, विशेष सुरक्षा देखील तुम्हाला दिसते आहे आज. नाही असं काही नाही आहे. मी परमनंट आहे. मुलुंड धारावी पुनर्वसन प्रकल्पाला ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलेला आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण त्याचं वेगळं उत्तर नंतर देऊ. कुंभमेळा सुरू आहे तो 10,000 कोटींचा होता, मात्र 1,000 कोटींचेच कामं तिथे झाले आहेत. 9,000 कोटींचे झालेले नाही. प्रयागराज येथे जे कुंभमेळ्याचं बजेट होतं, आता काय म्हणा, तो वेगळा विषय बांगलादेशी सध्या. नितेश राणेंनी एक मागणी केलेली आहे, जे अल्पसंख्याक विद्यार्थी बुरखा घालून परीक्षा जातात त्यांना तशी. माझा विषय आता पुरता बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.